दृढनिश्चयी विक्रमादित्य पुन्हा झाडाजवळ गेला. प्रेत झाडावरून खाली उतरून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे जाऊ लागला. तेव्हा प्रेतातील वेताळ राजाला म्हणाला, राजा, सगळीकडे अंधारच अंधार आहे, तरी तू निर्भयपणे पुढे जात आहेस. तुझ्या मनोधैर्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. हे स्मशान आहे, इथे भूते केथे आणि भयानक जनावरे आहेत. कदाचित ती तुझ्यावर अचानक हल्ला देखील करतील. तुला आपल्या जीवाची जरासुद्धा भीती वाटत नाही? तुझ्या या धाडसाचे मला अगदी आश्चर्य वाटते आहे. तुझ्या स्वार्थासाठी का, की दुसऱ्या कोणाचे भले करण्यासाठी हे काम करत आहेस? या विचाराने मला अगदी चैन पडत नाही. तुला तर माहीत आहे की मी तुझे भले इच्छितो. काही दुर्घटना घडेल ह्याचीच मला भीती वाटते. जो मानव आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कुठल्याही अडथळ्याचा सामना करतो त्याचे कौतुक केले पाहिजे. माझ्या दृष्टीने जो आपल्या धैर्यपूर्तीसाठी तन मन धन खर्चून प्रयत्न करतो, वेळ प्रसंगी आपल्या जीवावर उदार होतो, असा मानव धन्य आहे. पण त्याचा आत्मबंधू व गुरु त्याला मध्येच जर म्हणाला की हे तुला शोभत नाही, तू हे बंद कर, आणि त्यांचे सांगणे ऐकून त्याने जर प्रयत्न सोडून दिले, तर माझ्या दृष्टीने तो काही शहाणा ठरत नाही. फार वर्षी कौशिकाने देखील दुसऱ्यांच्या ऐकून अशी चूक केली. तू पण असा अविवेकी बनू नयेस म्हणून तुला सावधान करण्यास, चूक करण्यापासून तुला वाचवण्यासाठी त्याची एक गोष्ट सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक, असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू लागला. फार पूर्वीची गोष्ट आहे. गुरुमुख नावाच्या पंडिताच्या गुरुकुलात कौशिक नावाचा विद्यार्थी विद्याभ्यास करीत होता. वयाच्या 20व्या वर्षीच त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि त्यात तो पारंगत झाला. आता पुढे काय करावे हे त्याला कळेना, म्हणून त्याने आपले गुरुमुख यांना सल्ला विचारला. तेव्हा गुरु म्हणाले, मुला, तुझ्यात अद्भुत असामान्य बुद्धिमत्ता आहे, पण एकाग्रतेचा अभाव आहे. म्हणून तू काही दिवस तपस्या कर, म्हणजे भगवान प्रसन्न होऊन स्वतःच तुला पुढे काय करायचे ते सांगतील. कौशिक दंडकारण्यात पोचला. तिथे एका विशाल वटवृक्षाखाली बसून तपश्चर्येत गुंग झाला. त्याची तपश्चर्या खडतर होती. सकाळी उठून सर्व दैनंदिन व्यवहार आटोपून कंदमुळे खाऊन तो तपश्चर्येस बसत असे. सूर्यास्तानंतर तो परत कंदमुळे खाऊन झोपत असे. अशा तऱ्हेने 7 वर्ष त्याने तपस्या केली, तरी देखील देव प्रसन्न झाला नाही. देश पर्यटन करत असल्या गुरुमुखांनी कौशिकाला त्या वटवृक्षाखाली पाहिले. कौशिकाने आपली दुःखभरी कहाणी गुरुला सांगितली. तपस्येसाठी एकाग्रतेची जरूर आहे. तुझ्या तपस्येत एकाग्रतेचा अभाव तर नाही ना? गुरुमुखांनी विचारले. अजिबात नाही गुरुवर्य, कौशिक म्हणाला. ठीक आहे, मी मणिपाल नावाच्या राजाला भेटायला जात आहे. तिथून परत आल्यावर तुझ्या समस्येवर उपाय व मार्ग सांगीन, असं सांगून गुरुमुख तिथून निघाले. त्याचवेळी राजा मणिपालच्या समोर एक बिकट समस्या उभी राहिली. त्याचा अनुभवी कोषाधिकारी अचानक मरण पावल्यामुळे नवीन कोषाधिकाऱ्याची नेमणूक हा एक गंभीर प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. पहिला कोषाधिकारी खजिन्याच्या समोरच्याच घरात राहत होता व बायको मुलांबरोबर आरामात आपले आयुष्य घालवित होता. तो अगदी गाढ झोपेत का असेना, आजूबाजूला काय चालले आहे याचा त्याला बरोबर पत्ता लागत असे. याचे कारण मनाची एकाग्रता. विराग, भोग आणि वेग या तिघांनी सांगितले की ते देखील एकाग्रचित्ती आहेत, तर त्यांना कोषाधिकारी बनवावे. त्यांच्या ह्या मागणीवर राजा कुठलाच निर्णय घेऊ शकत नव्हता. त्या तिघात विराग संगीत विद्वान होता, भोग महान भक्त होता, तर वेग मेहनती होता. तिघेही आपण विश्वासू आहोत असे सांगत होते. राजा याच विचारात घडलेला होता की तिघांपैकी कोणाची निवड करावी. बरोबर त्याच वेळी गुरुमुख तिथे आला.
राजा मणिपालने त्याच्या आदरात येथे केले. आपण अगदी योग्य वेळी आला आहात. मला काही उपाय सांगून ह्या संकटातून सोडवा. राजा म्हणाला. गुरुमुखाने त्या तिघांना बोलावून सांगितले की मी तुम्हा तिघांच्या एकाग्रतेची परीक्षा घेऊ इच्छितो. दंडकारण्यात विशाल वटवृक्षाखाली माझा एक शिष्य तपस्या करीत आहे. त्याच्या तपस्येच्या वेळी विराग 2 तास गाणे गात राहील. एकाग्रतेने म्हटले तर 2 तासात 25 गाणी गाता येतील. विराग जेव्हा तिथे गाणी गात असेल तेव्हा भोग शंकराच्या पूजेसाठी काटेरी झाडांची फुले तोडून आणेल. एकाग्रतेने काम केले तर 2 तासात स्वतःला काटे टोचून न घेता 101 फुले तोडून आणता येतील. अशाच तऱ्हेने वेगला पण तेथील वृक्षाची मुळे कुऱ्हाडीने तोडून 50 लाकडे जमवायचे आहेत. तिघांनी गुरुमुखाच्या या अटी मान्य केल्या. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या परिवारातील काही सदस्य, गुरुमुख आणि ते तिघे दंडकारण्यातील त्या वटवृक्षाजवळ जाऊन पोहोचले. कौशिक डोळे मिटून ध्यानात मग्न होता. तिन्ही स्पर्धक आपापल्या कामाला लागले. राजा मणिपाल गुरुमुखाला म्हणाला, तुमच्या शिष्याची तपस्या फारच कठोर व अद्भुत आहे. सकाळपासून इतकी गडबड चालली आहे पण त्याला त्याची काही जाणीव नाही. तो तपस्येत मग्न आहे. गुरुमुखाने हसत म्हटले, आपल्याला माझ्या शिष्यांची परीक्षा घ्यायची नसून विराग, भोग आणि वेग यांच्या एकाग्रतेची परीक्षा घ्यायची आहे. असे म्हणून त्याने एका सैनिकास शिट्टी वाजवायला सांगितली. तरी सुद्धा कोणी मागे वळून बघितले नाही. त्यांनी याकडे लक्षच दिले नाही. गुरुमुखाने सांगितल्याप्रमाणे काही सैनिक या तिघांच्या चहूबाजूंनी खडक युद्ध खेळू लागले. तरी ते तटस्थ राहिले. त्यानंतर एक सैनिक वाघासारखा डरकाळ्या फोडू लागला, पक्ष्यांसारखा कलबलाट केला व पुरामुळे पाणी येत आहे असे ओरडला. तरी पण त्या तिघावर त्याचा काही परिणाम झाला नाही. 2 तास पूर्ण होईपर्यंत विरागने 25 गाणी गायली. भोगने 100 फुले तोडली. वेगने 50 लाकडे तोडली. या तिघांनी आपापली कामे व्यवस्थित केली आहेत. आता आपण कृपया सांगा, ह्या तिघांमध्ये कोण योग्य आहे? राजा मणिपालने गुरुमुखाला विचारले. मंद हास्य करीत गुरुमुखाने तिघांना आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाला, तुम्हा तिघांच्या एकाग्रतेची अजून एक वेगळी परीक्षा मी घेणार आहे. तुम्ही हे सांगा की ज्यावेळी तुम्ही आपले काम करीत होतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी घडत होत्या? उत्तर बरोबर असले पाहिजे. पण विराग, भोग व वेग यांना त्यांच्या आजूबाजूस काय घडते आहे या गोष्टीचा पत्ताच नव्हता. सैनिकाची शिट्टी, सैनिकांचे खडक युद्ध, पक्ष्यांचा कलकलाट याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते. विरागचे संपूर्ण लक्ष गाण्यात, भोगचे फुलात तर वेगचे लाकडात होते. त्यांची ही एकाग्रता पाहून स्वतः राजा देखील चकित झाला. या तिघांमध्ये कोण योग्य आहे याचा निर्णय बुद्धिबळावर घेता येत नाही. यासाठी आवश्यक ती तपशक्ती माझ्या शिष्यात आहे असे म्हणत त्याने कौशिकला 2दा हाक मारली. तरी कौशिक हलला नाही. अशा तऱ्हेने 10 वेळा हाक मारून शेवटी गुरुमुख गप्प झाला. कौशिकची एकाग्रता पाहून राजा अवाक्य झाला. त्याचे अभिनंदन करण्यास संध्याकाळपर्यंत तिथेच थांबला. सूर्यास्त होताच कौशिकने डोळे उघडले. आमच्यामुळे तुझ्या तपस्येत व्यत्यय तर आला नाही ना? गुरुमुख म्हणाला. कौशिक आनंदात डोके हलवत म्हणाला, गुरुवर्य, सकाळी मी तपस्या सुरू केली तेव्हा सिंहाने 2 हत्तींना पळवले. मग 4 हरणे इथे चरत होती. नंतर एका माणसाने 25 गाणी म्हटली. एकाने कन्हत काटे असलेली 100 फुले तोडली. एकाने लाकडे तोडली. कोणी शिट्टी वाजवली. काही खडक युद्ध करत होते. मी वाघाची डरकाळी, पक्ष्यांचा कलकलाट ऐकत होतो. मग आपण 10 वेळा मला हाक मारलीत. अशा माझ्या एकाग्रता भंग करणाऱ्या गोष्टी घडत होत्या. तरीही मी न हलता बोलता तपात मग्न राहिलो.
मला असं वाटतं की आता माझ्या एकाग्रतेवर आपला विश्वास बसला असेल. शिष्याच्या या उत्तरावर गुरुमुख राजाला हसत म्हणाला, राजा, मला माहीत आहे की तुम्ही चाणाक्ष आहात. विराग, भोग व वेगाच्या एकाग्रतेबरोबर माझ्या शिष्याच्या तपश्चेबाबत पण आपण ऐकले. खजिन्याच्या समोरचे घर माझ्या शिष्याला द्या आणि त्याला कोशाधिकारी पद द्या. एक पान जरी हल्ले तरी माझ्या शिष्याला ते कळेल व तो खजिन्याचे रक्षण करील. राजाने आपला होकार दिला, पण कौशिक निराश होऊन गुरुवर्य असे म्हणून पुढे काही बोलणार एवढ्यात त्याला अडवत गुरुमुख म्हणाला, मुला, माझी हार्दिक इच्छा आहे की तू मणिपालच्या राजाचा कोशाधिकारी व्हावेस. आपली योग्यता सिद्ध कर. गृहस्थाश्रम स्वीकारून आनंदाने आयुष्य घालव. यामुळे तुझे आणि राज्याचे कल्याण होईल. असे बोलून तो आपल्या गुरुकुलात जाण्यास निघाला. ही गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, राजा, गुरुमुखाने राजा मणिपालला जो सल्ला दिला तो योग्य व विवेकी वाटत नाही. सर्व शास्त्रात पारंगत, देवाच्या दर्शनासाठी कठोर तप करणाऱ्या कौशिकाला कोशाधिकारी हो असं सांगणं योग्य आहे का? तसेच पक्की एकाग्रता असणारे विराग, भोग व वेग यांच्यावर त्याने अन्याय केला. मी तर म्हणेन त्याने त्यांचा अपमान केला. त्याने पक्षपात केला. राजाला चाणाक्ष म्हणून त्याचे चांगुल चालन करून त्याने आपले काम साधले. या सगळ्यांचा अर्थ काय? माझ्या या शंकांची उत्तरे माहीत असून जर तू गप्प राहिलास तर तुझ्या डोक्याची 100 शकले होतील. विक्रमादित्य म्हणाला, जर कोणालाही आपल्या कामात सर्वोच्च पदास पोचायचे असेल तर त्यासाठी एकाग्रतेची अत्यंत जरूर आहे. त्यासाठी फक्त बुद्धिमान असणे पुरेसे नाही. हे विराग, भोग व वेगवरून सिद्ध होते. पण तप करून महान कार्य करू इच्छिणाऱ्या कौशिकात या एकाग्रतेचा अभाव आहे. कुठलाही विषय चांगला समजणे वेगळे आणि आपल्या कार्यसिद्धीसाठी ते प्रत्यक्ष आचरणात आणणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कौशिकमध्ये हा गुण किंवा असे कौशल्य नाही. त्याचमुळे तपश्चेत मग्न असून सुद्धा त्याचे लक्ष इकडे तिकडे होणाऱ्या छोट्या गोष्टींकडे जाते. या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. अशीच व्यक्ती कोशाधिकारी होण्यास लायक आहे. ज्या तिघांनी या पदाची आशा केली ते मोठे एकाग्रचित्ती होते, पण त्यांचे सामर्थ्य तितकेच मर्यादित आहे. म्हणून ते या पदासाठी अगदी अयोग्य आहेत. गुरुमुखाला माहीत होते की त्याने राजाला जे काही थोडेफार सांगितले आहे ते राजाला समजेल, त्याचा मतितार्थ त्याला कळेल. म्हणून गुरुमुखाने राजाला चाणाक्ष म्हणून त्याचे कौतुक केले. अशा तऱ्हेने राजाचा मनोभंग झाल्यामुळे वेताळ प्रेतासह अदृश्य होऊन झाडावर जाऊन बसला. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.